मिस्टर DPL विशाल जाधवच्या बॅटमधून. विकी पाटील थोडेसे नाराज आहेत. अजून एक चांगला स्ट्रोक परंतु क्षेत्ररक्षक आहेत आणि मिळते एक धाव चेंडूवरती. कीर होते, कीर आहेत तिथे पॉइंटला. धावसंख्या आहे 6. 4 षटकांचा सामना असेल, 4 षटकांचा सामना असेल. तेजस 11 वाडा बॉईज संघ आपण देखील लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. तेजस 11 वाडा बॉईज संघ विनंती असेल आपण देखील रिपोर्टिंग करायचं आहे सेमीफायनलसाठी. क्या बात आहे. बॅटची कडा आहे आणि शॉर्ट फाईन लेगला स्वप्नील येत आहे. डीपमधून मिळते एक धाव चेंडूवरती. वैभव आणि विशाल ही जोडी आहे. धावसंख्या आहे 7. विशाल जाधव पुण्याच्या ड्राईव्ह केलं. ऑफ ड्राईव्हचा फटका निखिल आहेत आणि मिळते एकच धाव चेंडूवरती. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 8 धावा धावफलकावरती आहेत. मी डोंबिवलीकर संघ आपले एक 12th मॅन पाठवायचं आहे. येस आहेत. आणि पुन्हा एकदा सौरभ आहेत, सौरभ भुवड. मिळते फक्त एकच धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 9 धावा धावफलकावरती आहेत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. धावसंख्या आहे 9. गोलंदाज स्वप्नील आहेत. पहिल्या षटकामध्ये बनवले 9 धावा तन्मय प्रतिष्ठान या टीमने. तन्मय प्रतिष्ठान आणि डिसिल्वा ब्रदर्स मी डोंबिवलीकर या 2 संघांमध्ये हा सामना सुरू आहे. जो संघ जिंकेल तो संघ सेमी फायनलमध्ये प्रवेश करेल. यावेळी वाईट बॉलचा इशारा येतोय. स्वप्नील एक चांगला गोलंदाज आहे. या आधीच्या मॅचमध्ये अष्टपैलू कामगिरी केली आहे या स्वप्नीलने. धावसंख्या आहे 10. यष्ट्यांच्या पाठीमागे मास्टर माइंड, मास्टर ब्रेन सुरेंद्र लोखंडे आहेत. क्या बात आहे. बॅटची कडा आणि सीमा रेषेच्या बाहेर येतोय चौकार वैभवच्या बॅटमधून. क्या बात आहे. फुलटॉस चेंडू सौरभ आहेत. मिळते एकच धाव चेंडूवरती. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 15 धावा धावफलकावरती आहेत. कव्हर ड्राईव्हचा फटका आपण पाहिला वैभवच्या बॅटमधून. नवोदित खेळाडू आहे तन्मय प्रतिष्ठान या टीमचा. क्या बात आहे. डान्सिंग डाऊन द विकेट. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि मिळते एक धाव चेंडूवरती. धावसंख्या आपण पाहू शकाल 16. आणि येथे हा डॉट बॉल. धावसंख्या 16 आहे. 2 चेंडू शिल्लक या षटकातील. स्वीप केलाय. क्षेत्ररक्षक आहे. थोडीशे फंबल झाले आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या 1ने पुढे जाईल. आपण पाहू शकाल 17 धावा धावफलकावरती आहेत. आणि यस फलंदाज झालाय बाद विशाल जाधव. बॅक टू द पवेलियन. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 17.
धावसंख्या आहे 17. न्यू बॅट्समन टिनू बेडेकर येत आहेत. तन्मय प्रतिष्ठान या टीमचे सर्व आहेत. संघ मालक आहेत. पुरस्कर्ते या टीमचे टिनू बेडेकर येत आहेत. तिसऱ्या क्रमांकावरती 4 षटकांचा सामना आहे. सौरभ भुवड गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. एक चांगलं कॉन्टेस्ट सुरू आहे. डॅडी मोरे चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर थोडंसं वेळेचं बंधन आहे आणि नक्कीच कारण की आचारसंहिता देखील सुरू आहे. व्हाईट बॉलचा इशारा येतो आहे. त्यामुळे उद्या बघा 4 वाजता मंगेशने सांगितलं आहे मला की उद्या 4 वाजता सामने सुरू होतील. जे उद्या 8 संघ खेळणार आहेत त्या संघाने ही सूचना असेल. स्वप्नील आहे डीपमध्ये स्वीपर कव्हरला आणि मिळते 1 धाव्या चेंडूवरती. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 19 धावा धावफलकावरती आहेत. नाही नक्कीच उद्या जर कोणाला खेळायचं असेल जे आज संघ पराभूत होणार आहेत 7 संघ पराभूत होणार आहेत त्या 7 संघांना सुवर्ण संधी आहे. उद्या खेळण्याची पुन्हा एकदा संधी मिळणार आहे 2च संघांना उद्या कारण की 2 संघ कमी आहेत आपल्याला. त्यामुळे विनंती असेल जे आज संघ पराभूत होतील त्या संघांना संकेत बघत उद्या नक्कीच प्रवेश दिला जाईल. 2 संघांना फक्त. क्या बात आहे चांगली गोलंदाजी. या आधीच्या मॅचमध्ये देखील सौरभने चांगली गोलंदाजी केली होती. अष्टपैलू कामगिरी केली होती. पहिल्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच पुरस्कार देखील मिळवला होता. तो सौरभ भुवड आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. फुलटॉस चेंडू आहे. ड्राईव्ह केलं आहे. क्षेत्ररक्षक आहेत महेंद्रकडे एक्सपिरियन्स भरपूर आहे. भरपूर वर्ष तो मी डोंबिवलीकर या टीमकडून तो खेळतोय. सुरेंद्र लोखंडे असतील त्यानंतर महेंद्र असतील. धावसंख्या आहे 21. टिनू बेडेकर आहेत स्ट्राईक इनला. एक विस्फोटक फलंदाज आहे टिनू बेडेकर. बघूया कशी कामगिरी करतोय. स्वीप करण्याचा प्रयत्न बिग हिट करण्याचा प्रयत्न केला होता. येतो हा डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे धावफलकावरती 21. 1 चेंडू शिल्लक आहे. सौरभ भुवडने याही मॅचमध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी केली आहे आणि अजून एक चांगला चेंडू. अवघ्या 4 धावेंचं षटक हाताळलं आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 21. नक्कीच पहिल्या इनिंगमधील हा शेवटचं षटक. गोलंदाज अपूर्व येत आहेत. यावेळेस पहिला चेंडू लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. धावसंख्या आहे 22. पुन्हा एकदा बॅटची कडा आहे आणि 1 धाव झाली पूर्ण. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली. तिसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे का परंतु 2च धावांवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या 2ने पुढे जाईल 24. 24 धावा धावफलकावरती आहेत. धावसंख्या आहे 24. पुन्हा एकदा 1 धाव झाली पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे आणि दुसरी धाव देखील झाली पूर्ण. नक्कीच अपूर्व गॅदर करू शकले नाही चेंडूला आणि मिल्टीला चेंडूवरती एकूण 2 धावा. धावसंख्या आहे 26. आणि येतोय हा डॉट बॉल. धावसंख्या आहे 26. अजूनही षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत.
3 चेंडू शिल्लक आहेत आणि 26 धावा धावफलकावरती आहेत. आणि पुन्हा एकदा येतोय हा वाईट बॉल. पुन्हा एकदा मिळते एक धाव्या चेंडूवरती धावाची संधी आणि विकेटचं पतन, विकेटचं पतन. आय थिंक चेंडू शिल्लक आहेत या षटकामधील 2 आणि मनोज येत आहेत, मनोज धाडवे. आणि हा वाईट बॉल येतोय. धावसंख्या एकने पुढे जाईल 29. 2 चेंडू शिल्लक आहेत. एखादा चौकार आला तर नक्कीच या मॅचमध्ये वापसी होईल. फुलटॉस चेंडू आहे, ड्राईव्ह केलंय. मिळते एक धावे चेंडूवरती. दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे परंतु एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या आहे 30. अजून एक चेंडू शिल्लक आहे या षटकामधील. एक चेंडू शिल्लक पहिल्या इनिंगमधील. आणि पुन्हा एकदा येतो वाईट बॉल. धावसंख्या आहे 31 धावा. टिनू बेडेकर आहेत. आणि पुन्हा एकदा येतो वाईट बॉल. थोडीशी खराब गोलंदाजी. याआधीच्या मॅचमध्ये देखील 6 वाईट चेंडू टाकले होते अपूर्वाने. याही सामन्यामध्ये पाहायला गेलं तर आत्तापर्यंत 1 2 3 4 आणि 5 वाईट चेंडू. 5 वाईट चेंडू आणि धावसंख्या आहे 32. मनोज तुमच्या माहितीसाठी. आणि येतोय हा विकेट येईल का? यस, विकेट येते. आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 32 आणि 33 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे या सामन्यामध्ये. 33 धावा बनवायचे आहेत. सूरज तुमच्या माहितीसाठी, सूरज म्हात्रे 33 धावा बनवायचे आहेत. सुरेंद्र लोखंडे, महेंद्र तुमच्या माहितीसाठी. तन्मय प्रतिष्ठान आपण फिल्डिंग लावून घ्या. 33 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे.
पहिल्याच चेंडूवरती येतोय हा चौकार. रोशन आहेत गोलंदाज. 33 धाव बनवायचे आहेत या सामन्यामध्ये. आणि येतोय हा वाईट बॉल येतोय. थोडीशी दुखापत पुन्हा एकदा होतीये सुरेंद्र लोखंडे यांना. पाणी घेऊन जा, पाणी घेऊन जा. रनर ते घेत आहेत बघा टिनू. यस. धावसंख्या 5 आहे. सूरज तुमच्या माहितीसाठी 33 धावांचं टार्गेट आहे.
रोशन आहेत गोलंदाज. आणि पुन्हा एकदा येतोय खराब चेंडू, वाईट बॉल. धावसंख्या 6. थोडंसं दडपण आहे रोशनवरती, कारण की समोर सुरेंद्रसारखा एक विस्फोटक फलंदाज बॅटिंग करतोय, त्यामुळे दबाव असणं साहजिकच आहे. बॅटची कडा होती, झेल झालाय ड्रॉप. विशाल जाधव होते यष्ट्यांच्या पाठीमागे. विशाल जाधवने केली चूक. मिळते एक धाव या चेंडूवरती. धावसंख्या आहे 7. महेंद्र आहे स्ट्रायकिंगला. पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न. टिनू बेडेकर येत आहेत डीपमधून. मिळते फक्त एकच धाव या चेंडूवरती. धावसंख्या 1ने पुढे जाईल. आपण पाहू शकाल 8 धावा धावफलकावरती आहेत. स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि येतोय हा डॉट बॉल. नक्कीच थोडासा फुटवर्कमध्ये प्रॉब्लेम येतोय. सुरेंद्र लोखंडे यांना दुखापत झाली आहे, परंतु टीमसाठी तो 100% देण्याचा प्रयत्न करतोय या मॅचमध्ये. बॅकफुटला येऊन टॅप करताय. वैभव आहे डीपमध्ये. मिळते फक्त एकच धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 9 धावा धावफलकावरती आहेत. एक चेंडू शिल्लक या षटकातील. चांगलं कमबॅक केलं रोशनने, कारण की एक चेंडू आणि 6 धावा दिल्या होत्या. स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि मिळते एक धाव या चेंडूवरती. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 10. जिंकण्यासाठी अजूनही 23 धावांची गरज आहे. 18 चेंडू शिल्लक. विशाल जाधव गोलंदाज आहेत आणि संकेत भगत यांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. धावाची संधी आणि विकेट विकेट विकेट. महेंद्रला माघारी परतावं लागेल. न्यू बॅट्समन अमोल येत आहेत आणि स्ट्रायकिंगला फलंदाज सुरेंद्र आहे. सुरेंद्रला नक्कीच एक जीवनदान मिळतं आहे, कारण की एक झेल विशालनेच सोडला होता पहिल्या षटकामध्ये. क्रॉस बॅटी स्ट्रोक खेळत आहेत. क्षेत्ररक्षक आहेत डीपमध्ये. मिळते फक्त एकच धाव. धावसंख्या आहे 11. अजूनही जिंकण्यासाठी 22 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहेत 15. 15 चेंडू आणि 22 धाव बनवायचे आहेत या मॅचमध्ये. अमोल आहेत. नाही ना. 15 चेंडू आणि 22 धावा बनवायचे आहेत या सामन्यामध्ये. डिसिल्वा ब्रदर्स मी डोंबिवलीकर या संघाला. स्विच हिट. क्षेत्ररक्षक आहेत देवेंद्र मोरे आणि मिळते फक्त एकच धाव या चेंडूवरती. धावसंख्या 1ने पुढे जाईल. आपण पाहू शकाल 14 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 21 धावांची गरज आहे. बॅकफुलला जाऊन टॅप करतायत. टिनू बेडेकर येत आहेत. मिळते फक्त एकच धाव या चेंडूवरती आणि धावसंख्या 1ने पुढे जाईल 13. विशाल जाधवने इम्प्रेस केलं आहे या षटकामध्ये. विशाल जाधवने 5 चेंडू आणि अवघ्या 3 धावा खर्च केल्यात
अमोल आहेत स्ट्राईक एंडला. अमोल आणि मिळते फक्त एकच धावे चेंडूवरती आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 14. जिंकण्यासाठी 19 धावांची गरज. चेंडू शिल्लक आहेत 12. 12 चेंडू. सुरेंद्र, तुमच्या माहितीसाठी 19 धावा अजूनही बनवायच्या आहेत या मॅचमध्ये. आणि हा येतोय चौकार. 100% एफर्ट केले होते. एफर्ट तर 100% होते विशाल जाधव यांचे. आणि येतोय हा चौकार. चौकार येतोय अमोलच्या बॅटमधून. धावसंख्या आपण पाहू शकाल 18. जिंकण्यासाठी 15 धावांची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 11. बाहेर या आपण. गट्टे बाहेर आले तरी काय हरकत नाही. नको ना, सरळ या. क्या बात आहे. गॅपमधून बाउंड्री लाईनच्या बाहेर बॅक टू बॅक येतोय अमोलच्या बॅटमधून हा दुसरा चौकार. अमोल ऑन फायर. बॅक टू बॅक 2 चौकार लगावलेत. आता मात्र 10 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. 10 चेंडू 11 धावा बनवायचे त्या मॅचमध्ये. अमोल खूप चांगली बॅटिंग करतोय आपल्या टीमसाठी आणि हा फलंदाज झालाय बाद. अमोलची ही गोल्डन विकेट मिळवली आहे नक्कीच गोलंदाज मनोज धाडवेने. आणि या मॅचमध्ये ट्विस्ट निर्माण झालं आहे कारण की येणारी 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी बनवायचे कंपल्सरी 11 धावा. नऊ चेंडू आणि 11 धावा बनवायचे आहेत. क्या बात आहे. वैभव वैभव आहेत आउटस्टँडिंग क्षेत्ररक्षण. आपल्या टीमसाठी नक्कीच या 3 धावा वाचवल्यात वैभवने. आणि आता मात्र 8 चेंडू आणि 10 धावा बनवायचे आहेत. चेसिंग कंपल्सरी आहे त्यामुळे कंपल्सरी या धावा बनवावे लागतील. क्या बात आहे. क्या बात आहे. चांगला चेंडू आणि 7 चेंडू अजूनही जिंकण्यासाठी बनवायचे धावा 10. हा चेंडू फार महत्त्वाचा असेल. हा चेंडू दोन्ही संघांसाठी फार महत्त्वाचा आहे कारण की 7 चेंडू आणि 10 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. वेळेचं बंधन आहे त्यामुळे आवाज खूप कमी ठेवला आहे आम्ही. थोडीशी प्रेक्षकांची देखील दिलगिरी मी व्यक्त करतो परंतु उद्या 8 संघांना विनंती असेल. आणि गॅपमधून सीमारेषेच्या बाहेर चौकार येतो आहे आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 27. 6 चेंडू आणि 6 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी डिसिल्वा ब्रदर्स मी डोंबिवलीकर या टीमला. सामना सुरू करा. सामना सुरू करा.
6 चेंडू 6 धाव बनवायचे आहेत. चेसिंग कंपल्सरी आहे. गिल्लू येतोय गोलंदाजी मार्कवरती. देवेंद्र आहे डीपमध्ये. मिळते फक्त एकच धाव या चेंडूवरती आणि आपण पाहू शकाल क्या बात आहे. चांगला चेंडू या मॅचमध्ये ट्विस्ट. 4 चेंडू कंपल्सरी 5 धाव बनवायचे आहेत सामना जिंकण्यासाठी. तन्मय प्रतिष्ठान मी डोंबिवलीकर 9 चेंडू घोषित केलाय. 1 धाव झाली पूर्ण आणि दुसरी धाव देखील झाली पूर्ण. 9+2 मिळतील या चेंडूवरती एकूण 3 धावा. 3 धावा. सायडम ॲक्शन. सायडम ॲक्शन. नो बॉल. आता मात्र 2 धावांची गरज आहे. 4 चेंडू शिल्लक. 4 चेंडू आणि 2 धाव बनवायचे आहेत या मॅचमध्ये. यस, सामना झाला फिनिश आणि सामना जिंकलेला आहे डिसिल्वा ब्रदर्स मी डोंबिवलीकर या संघाने. सलग हा दुसरा विजय मिळवलाय. अभिनंदन मी डोंबिवलीकर या संघाचं. आणि आपण टॉस देखील करूया. मी डोंबिवलीकर आणि वाडा बॉईज. तेजस 11 वाडा बॉईज दोन्ही कॅप्टन